आणि यानंतर एक मोठी बातमी बघूया, ती म्हणजे निलेश चव्हाणच्या पुण्यातील घरी पोलिसांनी छापा टाकलेला आहे। निलेश चव्हाण वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये वारंवार निलेश चव्हाणचं नाव घेतलं जाते। निलेश चव्हाण वैष्णवीची ननंद करिश्माचा मित्र असल्याचं सांगितलं जाते। हा निलेश चव्हाण तोच व्यक्ती आहे ज्याच्याकडे वैष्णवीचं बाळ होतं आणि यानं जेव्हा वैष्णवीचे आई वडील अर्थातच कसपटे कुटुंब बाळ मागण्यास गेले तेव्हा त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं होतं। हा निलेश चव्हाण फरार झालेला आहे, तर आता त्याच्या घरी सुद्धा पोलिसांनी छापा टाकलेला आहे। निलेश चव्हाण याचे देखील कारनामे काळेच असल्याचं समोर आलेलं आहे। त्यानं देखील त्याच्या पत्नीला मोठ्या प्रमाणात त्रास दिलेला होता। मात्र आता आपण जर बघितलं तर फरार हा निलेश चव्हाण झालेला आहे। त्याच्यावरती गुन्हा जरी दाखल करण्यात आलेला असला तरी त्याला अटक अद्याप झालेली नाहीये। त्यामुळे त्याला नेमकी कधी अटक होणार हा सवाल असतानाच पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊयात। सागर, आपण पाहतो या प्रकरणात निलेश चव्हाणचं नाव वारंवार घेतलं जाते आणि आता त्याच्या घरी छापा टाकलाय, नेमकं काय या दरम्यान काही सापडलंय का, काय अपडेट? पोलिसांनी छापा टाकलेला आहे। यामध्ये त्याचा लॅपटॉप किंवा इतर साहित्य जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। निलेश चव्हाण यांनी कसपटे यांना धमकावलेलं होतं, वैष्णवीचं बाळ त्याच्याकडे होतं आणि या विविध गोष्टीच्या तपासासाठी पोलिसांनी त्याच्या घरावरती छापा टाकलेला आहे। त्याच्या घराला नोटीस जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि निलेश चव्हाण गेल्या 2 ते 3 दिवसापासून फरार आहे। वैष्णवीचं बाळ त्याने सांभाळलेलं होतं, त्याचबरोबर धमकावलेलं होतं, अशा पद्धतीचे गुन्हे जे आहेत ते वारजे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती दाखल आहेत आणि त्यांनी त्याच्या बायकोचाही छळ केलेला आहे, त्याचाही गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे। मात्र आता निलेश चव्हाणला अटक करावी अशी मागणी होत आहे कसपटे कुटुंबियांकडून। मात्र तो पसार असताना पुणे पोलिसांनी त्याच्या घरावरती कारवाई करून त्याला अटक करण्याचे प्रयत्न जे आहेत ते आता सुरू केलेले आपल्याला दिसतात। त्यामुळे निलेश चव्हाण हा पुणे पोलिसांना कधी सापडतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निलेश चव्हाणचे अनेक कारनामे जे आहेत ते आता समोर यायला सुरुवात झालेली आहे। निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे यांचे मैत्रीचे संबंध होते। त्यानेच करिश्माने वैष्णवीचं बाळ हे निलेशकडे दिलेलं होतं आणि आता पुढील कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांची पथकं जी आहेत ती तयार आहेत आणि निलेश चव्हाण कधी सापडतोय, मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी निलेश चव्हाणला अटक करावी अशा सूचना ज्या आहेत त्या पोलीस आयुक्त असतील उपायुक्त असतील यांना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता निलेश चव्हाणचा शोध पुणे पोलिसांकडून सुरू आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी सागर। तर एकंदरीत आपण बघतोय निलेश चव्हाणच्या घरी हा छापा टाकण्यात आलेला आहे। आता नेमकी पुढे काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं असेल। चालू करा।